वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागचे जे लेक्चर आपण घेतले ग्रामसेवक, कृषी सेवक भरतीशी रिलेटेड आणि त्यामध्ये तुम्हा सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि भरपूर मित्रमैत्रिणींनी यावर कॉमेंट्स केल्या की मॅम पुढचे लेक्चर घ्या वगैरे वगैरे. पण मित्रांनो, माझ्याकडे खरंच वेळ नव्हता. आताही कसा वेळ काढून मी एक लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी लेक्चर घेईलच, नक्कीच घेईल, पण थोडा मला वेळ हवा. आणि हे जे लेक्चर आहे मित्रांनो, एक मॅरेथॉन टाईप लेक्चर असणार आहे, कारण की ते हे फक्त आपण एक्झाम ओरिएंटेड घेत आहोत. आपल्या डिटेल आपल्याला एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार नाही. तरीसुद्धा जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सोबतच महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या सांगणार आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, इथे इंग्लिश दिसतंय म्हणून मराठीवाल्यांनी घाबरू नये आणि मराठी दिसतंय म्हणून इंग्लिशवाल्यांनी घाबरू नये. दोन्ही याचा बॅलन्स करत आपण ह्या गोष्टी म्हणजे इक्वल करू. आणि मित्रांनो, आजचे जे आपले टॉपिक आहेत ते एक्झाम ओरिएंटेड आहेत, खूप एक्झाम ओरिएंटेड. तुम्ही कुठल्याही प्रकारे स्किप करू नका, कारण काय माहिती आहे का, यामध्ये महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह 1-2 ऑब्जेक्टिव्ह किंवा 4-5 ऑब्जेक्टिव्हसुद्धा पडू शकतात, सांगता येत नाही. म्हणजे नेमकं आपण आज येथे काय बघणार आहोत बघा. आपण महत्त्वाचे काही जे सायंटिस्ट लोक आहेत, म्हणजे वैज्ञानिक लोक आहेत, त्यांच्याबद्दल बघणार आहोत. त्यांच्या कन्सेप्ट, त्याच्याशी रिलेटेड कुठले पर्सन आहेत, कोणत्या क्रॉपला कशाला काय म्हटलं जाते, हे सगळं बघणार आहोत. तसंच नंतर आपण ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन आहे, म्हणजेच काय, ज्या काही क्रांत्या झाल्या होत्या त्यामध्ये आपण हरित क्रांती आहे, नंतर दूध क्रांती आहे, ब्ल्यू रिव्होल्युशन आहे म्हणजे नील क्रांती आहे, वेगवेगळ्या ज्या काही क्रांत्या झाल्या होत्या त्या सुद्धा बघणार आहोत. तसंच मित्रांनो, आपण काय करणार आहोत, इंडियाची जी पोझिशन आहे वर्ल्ड ॲग्रिकल्चरमध्ये, म्हणजे काय, भारताचा क्रमांक कोणत्या पिकामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे ते सुद्धा बघणार आहोत. भारत कोणत्या क्रमांकावर, कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणून लेक्चर कोणत्या प्रकारे स्किप करू नका, कंटिन्यू करा, शेवटपर्यंत करा. तुमचा नक्की परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल. आणि मित्रांनो, आणखी एक गोष्ट म्हणजे यामध्ये आपण जे काही फेमस क्रॉप आहेत, म्हणजे कशाला कोणतं क्रॉप म्हटलं जाते, कशाला राजा म्हटलं जाते, कशाला राणी म्हटलं जाते, चारा पिकांची राणी कोणती, तृणधान्यवर्गीय, सिरियल वर्गीय, म्हणजे पल्सेस वर्गीय, सगळं आपण म्हणजे ओव्हरलुक करणार आहोत, म्हणजे लुक ओव्हर करणार आहोत बघा. आणि मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन जेव्हा व्हिडिओ अपलोडेड केले जातील तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. चला तर मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करते. सुरुवातीला मित्रांनो, फेमस जे क्रॉप आहेत, म्हणजे त्यांचं काय काय नाव आहे ते आपण बघणार आहोत, कशाला काय म्हणतात म्हणून. आता सुरुवातीला बघणार आहोत, यामध्ये किंग ऑफ सिरियल म्हणजेच तृणधान्य वर्गीय पिकांचा राजा कोणाला म्हटलं जाते, तर वीटला म्हटलं जाते. वीट म्हणजे काय होते, गहू, आणि त्याला तृणधान्य वर्गीय पिकांचा राजा असं म्हटलं जाते. मग राजा आहे तर राणी तर असणारच. मग राणी कोण, क्वीन ऑफ सिरियल. क्वीन ऑफ सिरियल म्हणजे कोण, मेज. लक्षात ठेवा, तृणधान्याची राणी ही मका या पिकाला म्हटलं जाते. ॲक्च्युली मित्रांनो, इथे जेंडरचा विचार करू नका. तेच जर आपण इंग्लिशमध्ये बघितलं तर जेंडर वेगळं होतं आणि मराठीमध्ये बघितलं तर जेंडर वेगळं लागते. म्हणजे त्याचा उच्चार करताना हा, ही, तो ग्रामरचा रूल इथे लावू नका. ठीक आहे. मग आता आपण आपल्याला एक गोष्ट समजली. आपण सिरियल बघितलं, तृणधान्य वर्गीय बघितलं. आता एक ऑब्जेक्टिव्ह मागे खूप वेळा सांगितले आणि परत रिपीट करते. रिपीट का करते, कारण की माइंडला रिपिटेशन झालं म्हणजे माइंड त्या गोष्टी लक्षात ठेवते. तृणधान्य वर्गीयामध्ये कुठलं जीवाणूसंवर्धक वापरतात, तर लक्षात ठेवा, ॲझोटोबॅक्टर. रिमेंबर, ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे मित्रांनो, आता आपण समोर जाऊ. समोर आपण बघितलं तर किंग ऑफ कोर्स सिरियल. किंग ऑफ कोर्स सिरियल म्हणजे काय, भरड तृणधान्य आहे, त्याचा राजा कोण आहे, तर स्वर्गम आहे. स्वर्गम म्हणजे काय, ज्वारी. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण तृणधान्याशी रिलेटेड 3 गोष्टी पाहिल्या. म्हणजे तृणधान्याचा राजा गहू राजा, राणी मेज राणी, आणि कोर सिरियल म्हणजेच भरड तृणधान्य, त्याचा राजा कोण, स्वर्गम. ठीक आहे, क्लिअर झालं. आता आपण समोर पाहू, किंग ऑफ पल्सेस. पल्सेस म्हणजे काय, डाळवर्गीय पिके. ठीक आहे, तर कोण आहे किंग ऑफ पल्सेस, ग्राम आहे. ग्राम म्हणजे काय, डाळवर्गीय पिकांचा राजा. डाळवर्गीय पिकांचा राजा कोण, तर हरभरा आहे. मग मित्रांनो, हरभऱ्याबद्दल 2-4 ऑब्जेक्टिव्ह सांगू बघा. हरभरा जो आहे त्याला सिसर ॲरेंटिनम असं म्हणतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. यामध्ये पर्टिक्युलरली जाती विचारतात की हरभऱ्यामध्ये कोणत्या जाती आहे. तर लक्षात ठेवा, मर रोग येत असतो हरभऱ्यावर. ओके, त्याला काय म्हणतो, विल्ट. विल्ट कशामुळे येतो, फ्युझॅरियम जी काही बुरशी आहे तिच्यामुळे येतो. ठीक आहे, आता हे झालं ऑब्जेक्टिव्ह. आणखी आता मर रोगासाठी प्रतिकारक्षम जिरायती, बागायती, उशिरा पेरणी असो तरीसुद्धा देशी वाण कोणते आहेत त्यासाठी, विजय, विशाल, दिग्विजय. आणि पर्टिक्युलरली याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की सगळे जे नावं आहेत ना, तर विजयवरूनच आहे, म्हणजे व्ही या शब्दावरून आहे, विजय, विशाल, दिग्विजय. मग आता पुढे बघा, समोर जर आपण विचार केला, महाराष्ट्रासाठी विशेष शिफारस असलेला खतास प्रतिसाद देणारा राष्ट्रीय वाण कोणता, ते विश्वास आहे, हा सुद्धा व्हीवरून आहे. नंतर आपण समोर बघितलं मित्रांनो,
काबुली हरभऱ्याच्या सुधारित वाणसुद्धा विचारतात आणि तो सुद्धा वरून आहे. काय आहे त्याचं नाव? विराट. म्हणजे हा राज्यसेवेला आलेला, प्रिलिम्सला आलेला प्रश्न म्हणून मी तुम्हाला सांगितला. आणखी एक व्हेरायटी आहे ती विचारली जाते की हरभरे मोठे हरभरे असतात ना काबुली चणांचे, ते त्याची प्रसिद्ध जात कोणती आहे? तर त्याची प्रसिद्ध जात आहे ते श्वेता. ते व्हाईट हरभरे दिसतं आपल्याला तसे, म्हणून ते श्वेता. ठीक आहे, श्वेत असते पांढरी म्हणून लक्षात ठेवायचा. आणि नाहीच लक्षात ठेवायचं, असं ठेवायचं की माझ्या मैत्रिणीचं नाव श्वेता आहे. ठीक आहे, हे झालं आपलं हरभऱ्याबद्दल. आणि श्वेताला हरभरे फार आवडतात. ठीक आहे, आता जर आपण पुढे बघितलं मित्रांनो, यामध्ये एक घाटेअळी येत असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि घाटेअळीच्या नियंत्रणासाठी आपण काय वापरतो? तर न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस हा जो असतो त्याचं जे विषाणू आहे त्याचा वापर करतात. नंतर आपण जर बघितलं तर हरभऱ्याच्या कोवळ्या पानात असणार कोणतं ॲसिड असते हे सुद्धा विचारतात. मॅलिक ॲसिड असते, लक्षात ठेवा. आणि हरभऱ्यासाठी जर आपण विचार केलं तर याच्यासाठी बियाणेसुद्धा विचारतात की हरभऱ्यासाठी एकूण बियाणं किती लागतं. मग मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे की हरभऱ्यासाठी किती बियाणे लागते प्रति हेक्टरी? लक्षात ठेवा, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सर्च करून द्या, कमेंट नक्की करत जा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला जातो की हरभऱ्यामध्ये किती प्रमाणात प्रोटीन पर्सेंटेज असते. आणि तो मागचा लेक्चर आपला व्हिडिओ झाला, तो तुम्ही बघू शकता आणि तिथून सुद्धा कमेंट करू शकता. नाही तर तुमच्याजवळ गुगल बाबा आहेच, तुम्ही सर्च करून उत्तर देऊ शकता. समोर जर आपण बघितलं मित्रांनो, क्वीन ऑफ पल्सेस आहे. क्वीन ऑफ पल्सेस म्हणजे कोण आहे? तर पी म्हणजे हरभरा राजा आणि वाटाणा राणी. ठीक आहे, हरभरा राजा आणि वाटाणा राणी कशाची? डाळवर्गीय पिकांची. समजलं? आता समोर जाऊ. किंग ऑफ फ्रूट्स. किंग ऑफ फ्रूट्स, फळांचा राजा मँगो आहे. हे सगळ्यांना आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि मँगोच्या व्हरायट्या हमखास विचारतात. मँगोवर जमलं तर आपणही एक लेक्चर घेऊन टाकू. मँगो मित्रांनो खूप साऱ्या व्हरायट्या विचारतात, खूप सारे प्रश्न विचारतात मँगोवर, लक्षात ठेवा. समोर आहे क्वीन ऑफ फ्रूट्स. क्वीन ऑफ फ्रूट्स कोण आहे? मँगोस्टीन आहे. ठीक आहे, राजा मँगो, राणी मँगोस्टीन. झालं, फ्रूट्समधलं झालं. आता समोर आपण पाहू किंग ऑफ टेम्परेट फ्रूट. टेम्परेट फ्रूट म्हणजे काय? समशीतोष्ण फळांचा राजा. कोण आहे समशीतोष्ण फळांचा राजा? तर ॲपल आहे, म्हणजेच काय? सफरचंद आहे. ठीक आहे, पुढे पाहू किंग ऑफ स्पायसेस. स्पायसेस म्हटलं तर आपल्याला माहिती आहे मसाले. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, मसाल्यांच्या उत्पादनात अव्वल असणारं राज्य कोणतं? भारतातलं विचारत आहे. भारतातलं कुठलं राज्य आहे जे मसाले उत्पादनामध्ये त्याचा प्रथम क्रमांक लागतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजूबाजूची माहिती असेल तर फार चांगलं, ते सुद्धा कमेंट केलं तर खूपच चांगलं. तर ठीक आहे, आपण काय बघितलं? समशीतोष्ण फळांचा राजा बघितला. किंग ऑफ टेम्परेट फ्रूट म्हणजेच काय होते? ॲपल होते, म्हणजे सफरचंद होते, हे आपण पाहिलं. आणि किंग ऑफ स्पायसेस म्हणजे मसाल्यांचा राजा कोण आहे? ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपरला आपण काय म्हणतो? काळी मिरी किंवा काळी मिरी असंही म्हणतात. मिरी दोन्ही येतात. आता तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न, ब्लॅक पेपरमध्ये कोणत्या प्रकारचं कंटेन असते हे तुम्ही सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. ठीक आहे, आता समोर पाहू क्वीन ऑफ स्पायसेस. क्वीन ऑफ स्पायसेस म्हणजे मसाल्यांची राणी. मसाल्यांची राणी कोण? कार्डॅमम. कार्डॅमम आपण कशाला म्हणतो? विलायचीला म्हणतो. ठीक आहे, राजामध्ये आपण बघितलं तर म्हणजे स्पायसेस. मसाल्यांमध्ये बघितलं मसाल्यांचा राजा कोण? काळी मिरी. आणि मसाल्यांची राणी कोण? कार्डॅमम, विलायची. आता घरी असलं की आईला सांगायचं असं. अशा प्रकारे मित्रांनो आपण मसाले घेतले, नंतर फ्रूट्स घेतलं, पल्सेस घेतलं, सिरियल घेतलं. आता आपण समोर जाऊ. ठीक आहे मित्रांनो, समोर आपण बघितलं तर समोर आपल्याला दिसेल की किंग ऑफ व्हेजिटेबल म्हणजे काय? भाजीपाला. भाजीपाल्याचा राजा कोण? तर पोटॅटो हा आहे. लक्षात ठेवा, पोटॅटो सगळ्यांना माहिती आहे. पोटॅटोला आपण बटाटा असं म्हणतो. बटाट्याशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. कुठला ऑब्जेक्टिव्ह विचारतात? बटाट्याशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह असा असतो की राष्ट्रीय स्तरावरील बटाटा संशोधन केंद्र कुठे आहे? तर कुफ्री या ठिकाणी आहे. सिमला, हिमाचल प्रदेशमध्ये ते ठिकाण आहे. म्हणूनच मित्रांनो बटाट्याच्या जाती असतात त्या कुफ्री नावाने असतात. लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि वेळोवेळी प्रश्न पडला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितला. आणि प्रामुख्याने जर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर रब्बी हंगामामध्ये बटाटा घेतात. आणि आता तर तुम्हाला जाती सांगते त्याच्या नेमक्या आहेत कोणत्या त्या. कुफ्री चंद्रमुखी आहे, कुफ्री ज्योती, कुफ्री सिंद्री, कुफ्री बादशहा, दार्जिलिंग रोड, फुलवा सफेद. ओके, ह्या त्याच्या काय आहेत? जाती आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये बटाटा उत्पादन कुठे होते? अग्रेसर ठिकाण कुठलं आहे? तर जुन्नर पुणे आपल्याला माहीत आहे. पुणेकडे उत्तरेकडील भाग आहे बहुतेक वाटते तो. हो, उत्तरेकडेच जो तालुका आहे तो सर्वात पहिला उत्तरेकडील तालुका आहे तो जुन्नर. आणि जर मित्रांनो आपण आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये बटाटा उत्पादन सगळ्यात जास्त कुठल्या राज्यामध्ये होते हे जर आपण विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये.
ठीक आहे. UPमध्ये होते. UPमध्ये काय काय होते ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. कारण की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की UPमध्ये काय असणार आहे की पशुधन सगळ्यात जास्त आहे, दूध उत्पादन सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून पशुधनात प्रथम क्रमांक कोणाचा लागतो, UPचा लागतो. मागचे लेक्चरसुद्धा बघा मित्रांनो, ते सुद्धा कामात येतील. पण पशुधन हा टॉपिक जो आहे ना ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे. म्हणजे माफ करा मित्रांनो, आजचं लेक्चर मी खूप घाईघाई घेत आहे, त्यामुळे ठीक आहे हा शब्द जरा जास्त वेळ उच्चारला गेला, तो सॉरी. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की पोटॅटो हा कोणत्या फॅमिलीशी म्हणजे कुळाशी बिलॉंग करतो किंवा त्याच्याशी संबंधित आहे, हे मला तुम्ही जे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारचं कंटेन असते. स्टार्चचे कंटेन असते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण एक कंटेनसुद्धा असते, ते मीच सांगते बरं. सोलॅनी नावाचं कंटेन असते, त्यामुळे जे आहे काय होते, म्हणूनच मित्रांनो त्यामध्ये पोटॅटोमध्ये नेमकं काय होते तर त्यामध्ये ग्रीन जो पोटॅटो आपल्याला बऱ्याच वेळा हिरवा दिसतो ना, तो या सोलॅनिनच्या जास्तीच्या कंटेनमुळे दिसतो. ठीक आहे. आता आपल्याला समजलं. चला समोर जाऊ. समोरची टर्मिनॉलॉजी आहे पोअर मॅन्स मीट. त्यालाच आपण बोनलेस मीट असं म्हणतो, म्हणजे हाड मांस नसलेलं मीट म्हणजे मांस कुठलं आहे. आणि गरिबांचं मांस कुठलं आहे तर लक्षात ठेवा सोयाबीन आहे. आता सोयाबीन का बरं तर आणि सोयाबीनला आणखी एक टर्मिनॉलॉजीसुद्धा आहे, ती म्हणजे वंडर क्रॉप, म्हणजेच काय चमत्कारी क्रॉप. आपण जर बघितलं मित्रांनो, सोयाबीन हे पीक एवढं इम्पॉर्टंट आहे, एवढं महत्त्वाचं आहे, फक्त आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. म्हणजे कसं बघा की सोयाबीन जर आपण बघितलं तर सोयाबीनचे बाय प्रोडक्ट एवढे बनतात की तेल काढल्यानंतर त्याचा चौथा जो म्हणजे जे काही सोयाबीनचे लगदा उरते ते त्याच्यापासून वड्या वगैरे बनवतो. जर सोयाबीनचं आपण केलं तर त्याच्यापासून मिल्क बनतो आणि ते दुधापेक्षासुद्धा चांगलं मिल्क बनवू शकते त्यापासून. आणि सोयाबीनचं दूध महागसुद्धा जाऊ शकते. बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि इंडस्ट्रीवाले जे लोक असतात त्याचा फायदा घेतात. असो ते काही बाहेरची म्हणजे ते झाली वेगळी गोष्ट. पण आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं मित्रांनो, सोयाबीनमध्ये याला बोनलेस मीट का म्हणतात तर लक्षात ठेवा, सोयाबीनमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं ना की सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते. प्रोटीनचं पर्सेंटेज किती असते तर लक्षात ठेवा 40 ते 42 ही रेंज लक्षात ठेवायची. आजूबाजूने आकडे पडू शकतात. ठीक आहे. 40 बी पडू शकते, 42 बी पडू शकते, कुठे 45सुद्धा आहे. म्हणून आपल्याला मीडियम रेंज लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला लॉजिक लावता येईल ऑप्शनमधून. आणि चमत्कारी पीक म्हणण्यामागे याचे प्रत्येक पार्ट सोयाबीनचा वापरण्यात येतो आणि शेवटची उरलेला जो काही असतो तो सुद्धा कुटार म्हणून वापरण्यात येते, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या मित्रांनो. इथे एक गोष्ट सांगते की मी जे बोलणार आहे त्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा असणार आहे, म्हणून लक्षात ठेवा. आणि यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक याच्यावर प्रश्न विचारणार आहे जवळ. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल आणि तुम्हालासुद्धा त्या गोष्टी रिवाईज होतील, पेपरमध्ये लक्षात राहतील. आता सर्च केला तुम्ही आणि लिहून ठेवल्या तर. म्हणून आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की सोयाबीनचे उगमस्थान कुठले आहे आणि सोयाबीन जर प्रति हेक्टरी किती बियाणं लागते हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि जवळ तुम्हाला जर आणखी माहिती असेल तर सोयाबीनच्या जातीसुद्धा तुम्हाला सांगायच्या आहे, त्यावर प्रश्न पडतो. बरेच लोक काय करतात मित्रांनो, कमेंट्स करत नाही किंवा लिहूनही ठेवत नाही आणि इतरांना माहिती शेअर करत नाही. बघा लक्षात घ्या एक गोष्ट की जेवढं तुम्ही शेअर कराल तेवढंच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते. म्हणून जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे देण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला त्यापेक्षा जास्त भरभरून मिळते. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता समोर आपण फेमाईन रिझर्व बघणार आहोत. फेमाईन रिझर्व म्हणजे काय येते, त्यामध्ये मिलेट्स येतात. आता मिलेट्समध्ये आपण प्रामुख्याने बघतो तर तृणधान्य वर्गीय जे काही ज्वारी आहे, त्याच्यानंतर बाजरी आहे इत्यादींचा म्हणजे आणि आणखी जे लहान मिलेट्स आहेत त्यांचासुद्धा समावेश होतो. आणि यांना दुष्काळात सावरणारे असं का म्हणतात, की दुष्काळावर मात करणारे असं का म्हणतात तर बघा, ज्यावेळेस दुष्काळ पडतो म्हणजे अशा बऱ्याचशा ड्रॉट कंडिशन आहेत की ज्यामुळे पाणी अवर्षण असते आणि कमी पाण्यामध्ये येणारे हे पिकं आहेत. मग कमी पाण्यामध्ये जिथे पाण्याची सोय लागत नाही अशा वेळेस माणसांनाच खायला काही उरत नाही आणि अशा वेळेस जनावराची सुद्धा सोय करू शकतो असं जर कुठलं पीक असेल तर मित्रांनो ते असते जे आहेत मिलेट्स आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो यासाठी आंतरराष्ट्रीय जे वर्ष आहे 2023च आहे वाटते, 2023 आहे ते आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि हे जे आहे ते जर बघितलं तर कमी पावसाच्या प्रदेशात माती सुपीक असो किंवा कशी असो तरीसुद्धा उत्पादन देणारं आहे. आणि जर बघितलं मित्रांनो माणसाचीच नाही तर दुष्काळ परिस्थितीमध्ये गुराढोरांची सुद्धा सोय करणारं पीक आहे. म्हणूनच या पिकाचं जे वैशिष्ट्य आहे ते लक्षात घेऊन आपण त्याला काय म्हणतो, फेमाईन रिझर्व असं म्हणतो. म्हणजे काय तर दुष्काळात सावरणारं पीक असं म्हणतो.
चला तर मित्रांनो, आता समोर पाहू. समोर आहे कॅमेल ऑफ क्रॉप. कोणता आहे? सॉर्गम. का बरं याला कॅमेल ऑफ क्रॉप म्हटलं? कॅमेल म्हणजे काय होते? उंट. ठीक आहे, मग उंटाचा आणि सॉर्गमचा काय संबंध? एकदम संबंध आहे. बघा कसं, कोरड्या मातीत वाढते, दुष्काळ सहन करते, म्हणूनच काय आहे? कॅमेल ऑफ क्रॉप. का बरं कॅमेल ऑफ क्रॉप? आपल्याला माहीत आहे उंट कुठे असतो? वाळवंटात असतो, त्याचे पाण्याची सोय नसते, तरीसुद्धा तिथे तो जगतो आणि त्या वातावरणात तो स्वतःला काय करतो? स्वतःला परिस्थितीसाठी तयार करतो, म्हणूनच काय म्हणतो त्याला आपण कॅमेल असं म्हणतो. आणि त्या कॅमेलची जी उपमा आहे ती आपण सॉर्गमला दिलेली आहे, कारण ती सुद्धा म्हणजे सॉर्गम आहे, ज्वारी आहे, तिचीसुद्धा वैशिष्ट्य त्याच्याशी मिळते जुळते आहेत, म्हणून आपण त्याला कॅमेल ऑफ क्रॉप असं म्हणतो. समोरची टर्मिनॉलॉजी आहे क्वीन ऑफ ऑइलसीड. ऑइलसीड म्हणजे काय होते? तेलवर्गीय. आणि तेलवर्गीय पिकांमध्ये जर विचारलं तर क्वीन राणी कोण? तर सीसॅम आहे. सीसॅम म्हणजे काय होते? तीळ होते. तेलाची राणी म्हणजे कोण? तर तीळ आहे. तर लक्षात ठेवायचा. नंतर आपण किंग ऑफ ऑइलसीड बघितलं. किंग ऑफ ऑइलसीड म्हणजे कोण? मस्टार्ड. मस्टार्ड म्हणजे काय होते? मोहरी. त्यालाच आपण तेलाचा राजा असं म्हणतो. आणि यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचा. ऑइलसीडचा म्हणजे तेलांचा राजा कोण? तर मोहरी. आणि तेलांची राणी कोण? तीळ आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, मी तुम्हाला इथे तेलाचा राजा आणि तेलाची राणी असं सांगितलं, बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला लगेच प्रश्न पडायला पाहिजे होता की यामध्ये तेलाचं नेमकं कंटेंट आहे किती, आणि ते मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजूबाजूची माहिती असेल ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे मोहरीबद्दल एक व्हेरायटी विचारतात, जे प्रामुख्याने ऑब्जेक्टिव्ह आहे. मी तुम्हाला सांगते की पुसा जॅक्शन नावाची व्हेरायटी आहे, ते मोहरीबद्दल आहे, म्हणून लक्षात ठेवा. हा ऑब्जेक्टिव्ह विचारला म्हणून तुम्हाला सांगितला. इथे बघा मित्रांनो, आता समोर की क्वीन ऑफ फॉडर क्रॉप आहे. फॉडर क्रॉप म्हणजे कुठले होते? चारा पिके होते. आणि चारा पिकामध्ये आपण राजा बघितला तर कोण आहे? तर राणी बघितली तर कोण? लुसन आहे. लुसन म्हणजे कोण? लसूण घास. ठीक आहे. आणि जर बघितलं क्वीन ऑफ फॉडर क्रॉप कुठला आहे? तर बरसीम आहे. बरसीम कुठला आहे? चारा पिकांचा राज्य आहे. आणि दोघेही कसे आहेत? शेंगवर्गीय आहेत, म्हणजे यांना शेंगा येतात. मग शेंगवर्गीय तर कुठली फॅमिली असेल? कमेंट करण्याचा प्रयत्न करा. मी मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. मागचे लेक्चर अपडेटेड करत जा. समोर पाहू मित्रांनो, पुअर मॅन्स फ्रूट आहे. पुअर मॅन फ्रूट म्हणजे काय? गरिबाचं फळ. कुठलं आहे गरिबाचं फळ? तर त्यामध्ये जॅकफ्रूट आणि बेर येते. बेर म्हणजे काय? आपलं बोर. आता जॅकफ्रूट म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती असेल. जॅकफ्रूट म्हणजे काय होते? तर फणस होते. आणि फणसबद्दल एकच ऑप्शन म्हणजे दरवेळेस एकच प्रश्न विचारला जातो, कुठला माहिती आहे का? फणसच्या व्हेरायट्या कुठल्या? तर त्याच्यामध्ये कापा आणि बरका. मग आता लक्षात कसं ठेवा, आपल्या घरी फणस कापा बरं का, फणस कापा बरं का, समजलं? म्हणजे लक्षात ठेवायच्या फणसच्या 2 व्हेरायटी आहेत, कापा आणि बरका, ज्या प्रामुख्याने विचारल्या जातात फ्रूट क्रॉपमध्ये, म्हणून लक्षात ठेवायच्या. समोर मित्रांनो आपण व्हेजिटेबल मीट पाहू. व्हेजिटेबल मीटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काउपीचा समावेश होतो, म्हणजे भाजीपाला वर्गीय मांस असं म्हणतो आपण त्याला. कारण की मांस आपण कशासाठी खात असतो? मी सांगितलं होतं प्रोटीनसाठी खात असतो. आणि काउपीमध्ये प्रोटीन कंटेंट किती आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि काउपीमधलं प्रोटीन कंटेंट तुम्ही कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की व्हेजिटेबल मीट म्हणजे भाजीपाला वर्गीय मांस आहे. तर आपण चवडीला म्हणतो, कारण की चवडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात आणि त्याच्यापासून कोणत्या प्रकारचा अपाय होत नाही. जसं आपण मीठ खाल्ल्याने त्याच्यावर जंतू वगैरे म्हणजे बॅक्टेरिया वगैरे मोठ्या प्रमाणात असतात, त्याने तरी तुम्हाला अपाय होण्याची शक्यता असते, पण इथे कोणत्या प्रकारचा अपाय होत नाही. या गोष्टीमुळे म्हणजे चवडीमुळे सगळ्यात जास्त प्रोटीन भेटते, म्हणून तो आपल्यासाठी फायदाच आहे. आणि याच कारणामुळे याला व्हेजिटेबल मीट असं म्हणतात. तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की काउपीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असते. तर समोर पाहू, पुअर मॅन्स सबस्टिट्यूट फॉर घी म्हणजे गरीब माणसाचं तुपाचा पर्याय, किंवा तुपाच्या बदल्यात आपण काय खाणार आहोत? तर सिसॅम का? सिसॅम्समध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात, म्हणजेच काय असते? तेलाचं प्रमाण असते, म्हणूनच इथे पुअर मॅन सबस्टिट्यूट फॉर घी म्हणून सिसॅम असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहू की पुअर मॅन्स फ्रेंड कोण आहे? तर पोटॅटो आहे. म्हणजे गरिबाचा मित्र काय आहे? तर पोटॅटो आहे. आता पोटॅटोच का बरं पुअर मॅन फ्रेंड आहे? तर लक्षात ठेवा, पोटॅटोमध्ये काय असते? स्टार्च असते. आणि स्टार्च कसं असते? आपल्या शरीराला एनर्जी पुरवते. कशाबद्दल? कारण काय? तर कार्बोहायड्रेट एक प्रकारचा स्टार्च काय? एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे. आणि कार्बोहायड्रेट काय करतात? आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. आपली शरीराची जे काही ऊर्जा भरून काढते, झीज भरून काढण्याचं काम कोण करत असते? तर कार्बोहायड्रेट करत असतात.
आणि आपण जर तसं बघितलं प्रोटीन असतात तर मग प्रोटीन कशाची गरजेची असते तर बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन असं आपण म्हणतो, म्हणजे शरीराची बांधणी वगैरे मसल याच्यासाठी आपण प्रोटीनची आवश्यकता असते. पण आपल्या शरीराला डेली वर्क करण्यासाठी गरज असते ते ऊर्जेची, आणि ही ऊर्जा आपल्याला कशामधून मिळते तर स्टार्च कंटेन आहे किंवा कार्बोहायड्रेट कंटेन आहे यामधून मिळत असते. आणि आपण तसं जर बघितलं तर पोटॅटो कसे आहेत, स्वस्त आहेत आणि त्यामध्ये हाय एनर्जी सोर्स आहे कशाचा, स्टार्चचा. त्यामुळेच काय होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट आपल्याला भेटतात आणि एक एनर्जी लेवल आपली रीच होते आणि ते गरिबांना परवडते कारण की स्वस्त असल्यामुळे. म्हणूनच इथे पुअर मॅन फ्रेंड असं म्हणून आपण काय म्हणतो, पोटॅटो असं म्हणतो. आणखी परीक्षेत आठवलं नाही तर एक साधी सोपी लॉजिक सांगते की आपण कुठे कॉलेजमध्ये असायचो, स्कूलमध्ये असायचो, त्यावेळेस आपली आई आपल्याला डब्यामध्ये जास्त करून कशाची चटणी, आपली पोटॅटोची चटणी द्यायची. लक्षात ठेवायचं म्हणून एक लॉजिक म्हणून सांगितलं. पुअर मॅन फ्रेंड म्हणून पोटॅटो आता तुमच्या लक्षात राहील. इथे आहे पुअर मॅन फूड म्हणून इथे पर मिलेट सांगितलेलं आहे. मग पर मिलेटच का आता लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की पर मिलेटमध्ये आपण बघतो मिलेट्स असते त्याच्यामध्ये आपण आधीच बघितलं की तृणधान्यवर्गीय कार्बोहायड्रेट पर्सेंट जास्त आहे. पर मिलेट हे काय करते तर म्हणजे मिलेट्स आहेत म्हणजे कुठल्याही दुष्काळ परिस्थितीमध्ये सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे अन्नच नाही तर चारा पाण्याची सुद्धा सोय होते. आणि पर मिलेटच्या बाबतीत एक गोष्ट विचारतात मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह म्हणून नोट करून ठेवा. मूळ स्थान तर मी तुम्हाला कालच सांगितलं की म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की आफ्रिका आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की जाती याच्या विचारल्या जातात की भाकरीसाठी कुठली जात वापरतात, सुधारित कोणत्या, संकरित कोणत्या, ह्यासुद्धा जाती वापरतात. कुठल्या जाती वापरतात आपल्याला माहिती पाहिजे की सबोरी नावाची जात आहे, श्रद्धा, सबोरी ह्या ज्या आहेत या बाजरीच्या जाती आहेत आणि यावर प्रश्न पडतो. आणि यामध्ये जर बघितलं श्रद्धावान पर्टिक्युलरली हा जो आहे भाकरीसाठी चवदार भाकरी करण्यासाठी वापरतात. तर नंतर सबुरी नावाचा एक वाण असतो, तो जो आहे त्याचा रंग पांढरा असतो आणि तो श्रद्धा जी जाते त्याच्यापेक्षा 10 ते 15% जास्त उत्पादन देतात, म्हणून लक्षात ठेवा. चला तर आता समोर पाहू. समोर जर आपण विचार केला तर त्यामध्ये किंग ऑफ अराईड अँड सेमी अराईड फ्रूट सांगितलेलं आहे. ते कोणतं आहे, बेर आहे. बेर म्हणजेच काय होते, बोर आहे. शुष्क आणि अर्धशुष्क भागामधील जर राजा कोण आहे तर तो बोर आहे, लक्षात ठेवा. बोर या पिकाबद्दल मित्रांनो आपण बघितलं तर बोर हे मूळचं जपानचं पीक आहे आणि त्याच्यानंतर ते भारतात आलं. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला प्रामुख्याने अवर्षण प्रवण जो भाग आहे त्यामध्ये बोराचं पीक अवर्षण प्रवण भागासाठी वरदानच आहे. आणि यामध्ये जर आपण विचार केला याच्या जाती विचारतात आणि अभिवृद्धी विचारतात की बोराची अभिवृद्धी प्रामुख्याने आपण जर विचार केला तर डोळे भरून करतात, त्याच्या आय बडिंग असं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. आणि जर विचार केला यामध्ये जाती विचारतात तर मेहरून, उमरान, गोला, कडाका, इलायची, सोनूर, चोहारा, शामबोर, मुक्ता अशा प्रकारच्या जाती आहेत. यामध्ये आपण जर प्रामुख्याने जर बघितले तर बोराची कुठली जात विचारली जाते तर उमरान नावाची जात आहे ते प्रामुख्याने विचारली जाते, म्हणून लक्षात ठेवा. तसंच जर आपण विचार केला तर परसबागेसाठी बोराची कोणती जात वापरली जाते तर इलायची ही जात परसबागेसाठी वापरली जाते. लक्षात ठेवायचं मित्रांनो की बोर हे कोरडवाहू पीक आहे, म्हणूनच आपण शुष्क आणि अर्धशुष्क भागामध्ये म्हणजे किंग ऑफ अराईड आणि सेमी अराईड फ्रूट म्हणून बोराला ओळखतो. समोर आपण किंग ऑफ वीड्स पाहू. वीड म्हणजे तणांचा राजा कोण आहे तर लक्षात ठेवा, काँग्रेस ग्रास आहे. काँग्रेस ग्रास आहे आणि काँग्रेस ग्रासलाच आपण काय म्हणतो, पार्थेनियम हिस्टेरोफोरस किंवा हायस्टेरोफेरस जे काही उच्चार असेल तो लक्षात घ्या, अशा प्रकारे म्हणतो. आणि यामध्ये आपण काँग्रेस ग्रास म्हणजे काय होते, गाजर गवत. आणि गाजर गवत कसं आलं आहे यासाठी मी तुम्हाला एक मागे हिस्ट्री सांगितली होती लेक्चरमध्ये. यामध्ये ग्रामसेवकसाठी सुद्धा कंत्राटी ग्रामसेवकसाठी सुद्धा जो काही टेक्निकल भाग घेतला होता त्यामध्ये प्रश्न घेतले ते प्रश्नसुद्धा कृषी सेवकसाठी बघा, म्हणजे ग्रामसेवकमधला जो पार्ट 2 घेतला होता त्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत असे, आणि ती मागचीसुद्धा लेक्चर कवर करून टाका, त्यामध्ये तुमचे बरेचसे ऑब्जेक्टिव्ह कवर होतील. लक्षात ठेवा मित्रांनो, PL 480 बद्दल मी तुम्हाला एक हिस्ट्री सांगितली होती की ज्यावेळेस आपल्याकडे अन्नधान्याची कमतरता होती, म्हणजे कोणता टाईम होता तो टाईम पिरियड, पहिली पंचवार्षिक योजना होती आणि नुकतंच आपलं सुरुवात झाली होती योजनांना पंचवार्षिक योजना. त्यावेळेस आपल्याच्यात अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती आणि बराचसा जो आपण विचार केलं PL 480 जो कायदा होता त्याच्या अंतर्गत आपल्या भारतामध्ये काय होतं, अन्नधान्य अमेरिकेकडून आयात करण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस या अमेरिकेमध्ये ते अन्नधान्य त्यांच्या गुराढोरांसाठी, डुकरांसाठी वापरत असताना आणि ते अन्नधान्य आपण आपल्या भारतीय लोकांना खाण्यासाठी वापरलं होतं, कारण की त्यावेळेस परिस्थिती खूप भयानक होती. आणि अन्नधान्य म्हणजे आजकाल आपण बघतो की आपण सर्रास आपल्या अन्नधान्याचा असाच वाया गमावतो किंवा वगैरे बऱ्याचशा
आपण जर बघितलं मित्रांनो, की बऱ्याच ठिकाणी अन्नधान्य वाया जाताना दिसते. बऱ्याचशा पंक्तीमध्ये कशामध्ये भरपूर प्रमाणात अन्नधान्य वाया जाताना दिसते. परंतु अन्न जे असते त्याचा मान राखला गेला पाहिजे मित्रांनो. कारण आजही आपण जर विचार केला, म्हणजे मी माझ्या आजी आजोबांवरून तुम्हाला सांगते, की ते आजही या परिस्थितीत, माझी आईसुद्धा, की एक एक कण अन्नाचा म्हणजे शेतातले जे काही मातेरं असते, म्हणजे पिकांमधलं उरलेलं, त्यातले सुद्धा दाणे ते वाया जाऊ देत नाही. त्याचासुद्धा वापर करतात. ते सुद्धा म्हणजे खाण्यासाठी किंवा गुराढोरांसाठी राखून ठेवतात. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, की कारण त्यांनी बरेचसे दुष्काळ बघितले आहेत आणि त्यांनी अन्नधान्याचं त्यांना महत्त्व माहिती आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. असो, आपण समोर पाहू मित्रांनो. तर मित्रांनो, आपण PL 480 या कायदा बघत होतो आणि त्यानुसार आपण बघतो अमेरिकेतून आपण गहू आयात केले होते आणि त्या गहूमध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर त्यावेळेस आपल्या भारतामध्ये हे जे अमेरिकेकडून आलेलं गवत आहे ते कोणतं, काँग्रेस ग्रास, त्याला आपण पार्थेनियम हिस्टेरोफोरस असं म्हणतो. आता तुमच्यासाठी प्रश्न राहील मित्रांनो, की बायोलॉजिकली म्हणजे नैसर्गिकरित्या बायोलॉजिकल मेथडने जर आपण विचार केला, म्हणजे जैविक पद्धतीने किंवा म्हणजे निसर्गातील जे काही किडी असते त्यांचा वापर करून आपण पार्थेनियम ग्रास म्हणजेच काँग्रेस ग्रासचं कशा प्रकारे नियंत्रण करतो, त्यासाठी एक भुंगेरा आहे. आणि तो भुंगेरा मी तुम्हाला आधी एक लेक्चर घेतलं आहे पीक संरक्षण, त्यामध्ये सांगितलं होतं. ते लेक्चर नक्की बघून घेसाल. ते अतिशय महत्त्वाचं आहे कृषी सेवक आणि ग्रामसेवक दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून, प्रामुख्याने कृषी सेवकसाठी. ओके, आता ते बघून घ्यायचं. त्यामध्ये सांगितलेलं आहे कोणत्या प्रकारचा भुंगेरा वापरतात ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बरेच मित्रमैत्रिणी आहेत त्यांना लेक्चर शोधता येत नाही, तर लक्षात ठेवा मित्रांनो, प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट बघा तुम्ही, ग्रामसेवक कृषी सेवक नावाने आणि ग्रामसेवक कृषी सेवक नावाने प्रश्नपत्रिका नावाची प्लेलिस्ट आहे, ते बघू शकता. किंवा एक काम कराल, मी सगळे जे लिंक असेल त्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की वाचा किंवा त्यामध्ये तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहू शकता. समोर पाहू मित्रांनो, ग्लोरी ऑफ ईस्ट. आता ग्लोरी ऑफ ईस्ट तर आपण माहिती आहे की क्रिसॅन्थेमम आहे आणि क्रिसॅन्थेममबद्दल एक सुद्धा प्रश्न विचारला जातो. क्रिसॅन्थेमम म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तर मराठीमध्ये त्याला शेवंती असं म्हणतात. आणि ग्लोरी ऑफ ईस्ट म्हणजे पूर्वेचं वैभव. ग्लोरी म्हणजे काय होते, वैभव, आणि ईस्ट म्हणजे काय होते, पूर्व दिशा. ठीक आहे, तिकडे मोठ्या प्रमाणावर शेवंतीचं उत्पादन घेतल्या जाते. लक्षात ठेवा, शेवंतीमध्ये जर आपण बघितलं, क्रिसॅन्थेमममध्ये एक कंटेन विचारलं जातं पायरेथ्रम नावाचं, आणि ते जे कीटकनाशक विरोधी म्हणजे आहे, आणि म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे कीटकनाशक आहे प्रामुख्याने पायरेथ्रम कंटेन आहे ते वापरलं जाते, म्हणून लक्षात ठेवा. आणि ते कंटेन आपल्याला क्रिसॅन्थेमममध्ये सापडते, शेवंतीमध्ये सापडते. हा ऑब्जेक्ट विचारला आहे, नोट करून घ्या. समोर जर बघितलं मित्रांनो, आपण ऑटोमन क्वीन आहे. ऑटोमन म्हणजे शरद ऋतूची राणी, आणि ही सुद्धा क्रिसॅन्थेममच आहे, लक्षात ठेवा. वर एक सुटलं आहे की आपलं नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया, आपल्याला माहितीच आहे मँगो आहे म्हणून, राष्ट्रीय फळ, त्याबद्दल सांगण्याची काही गरज नाही जास्त. ठीक आहे, आता पुढे पाहू वंडर ट्री बघणार आहोत. वंडर ट्री कोणाला म्हटलं जाते, नीमला म्हटलं जाते. नीमला आणखी त्याला एक नावसुद्धा आहे, मिरॅकल ट्री. आता का बरं याला मिरॅकल ट्री म्हणतात, वंडर ट्री म्हणतात? नीम म्हणजे काय होते, कडुलिंब मराठीमध्ये. आता कडुलिंबाला काय म्हणतात, ॲझेडिरॅक्टिन इंडिका असं त्याचं सायंटिफिक नाव आहे. आता ॲझेडिरॅक्टिन नावाचं कंटेन असते, आणि हे जे कंटेन आहे मित्रांनो, ते प्रामुख्याने कीटकनाशक विरोधी आहे. आणि नीम स्वतःमध्ये ते कंटेन डेव्हलप करते, कीटकनाशक विरोधी कंटेन आहे ते. आणि त्याचा आपण बघतो की बऱ्याच वेळा काय निंबोडी अर्क वगैरे यासाठी सुद्धा आपण वापर करत असतो. म्हणून म्हणजे निंबोळी अर्कामध्ये प्रामुख्याने आपण निंबोड्या जे काही फळं असतात ना निंबाचे, त्याचा वापर करत असतो. बऱ्याच मित्रांना माहीत नसते, म्हणून छोट्या गोष्टीसुद्धा क्लिअर करत जाव्या लागतात. समोर पाहू मित्रांनो, क्वीन ऑफ नाईट कुणाला म्हटलं जाते, तर सेस्ट्रम नॉक्टुर्नम आहे. नॉक्टुर्नम असलं म्हणजे काय असते, रात्रीची जे सवय असते ना त्याला आपण नॉक्टर्नल हॅबिट्स असं म्हणतो. आता हे नॉक्टुर्नम आहे म्हणजे रात्रीशी संबंधित हे टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. तर क्वीन ऑफ नाईट म्हणून सेस्ट्रम नॉक्टुर्नम असा आहे, रात की राणी. आणि नाईट ब्लूमिंग जास्मिनसुद्धा असं म्हणतात त्याला. समोर पाहू एक प्लांट कशाला म्हटलं जातं, तर ब्रिंजलला म्हटलं जाते, लक्षात ठेवा. आणि समोर आहे बायो एनर्जी प्लांट जत्रोबा असं म्हटलं जाते. आणि जत्रोबापासून आपल्याला काय मिळते, तर बायोडिझेल मिळते, लक्षात ठेवा मित्रांनो. बायो इंधन मिळते, जैव इंधन मिळते, म्हणून लक्षात ठेवा बायो एनर्जी प्लांट म्हणून आपण जत्रोबाला ओळखतो. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मी समोर फ्लॉवरबद्दल सांगणार आहे. आणि फ्लॉवरवर हमखास प्रश्न पडतात, त्याच्या व्हेरायटीसुद्धा विचारतात आणि महत्त्वाचे असतात, त्याचे ओरिजिनसुद्धा विचारतात, कोणकोणत्या प्रकारे अभिवृद्धी केली जाते ते सुद्धा विचारलं जाते फ्लॉवरमध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर. आता बघा, किंग ऑफ फ्लॉवरमध्ये दहलिया सांगितलं आहे, इथे फुलांचा राजा.
आणि क्वीन ऑफ फ्लॉवर सांगितलेलं आहे रोज, फुलांची राणी रोज म्हणजेच काय आपलं गुलाब. आणि राजा कोण तर दहलिया. इथे जरी मित्रांनो किंग ऑफ फ्लॉवर दहलिया दिलेलं असलं तरी पण आमच्या सरांनी यावेळेस एकदा सांगितलं होतं आम्हाला की किंग म्हणजे रोज आहे, रोजचं कसं असते म्हणजे गुलाब जो आहे तो दोन्हीसुद्धा क्वालिटी शो करतो, राजाचीसुद्धा आणि राणीचीसुद्धा. म्हणून मित्रांनो ऑप्शन काय सांगितलं आहे त्यावरून तुमचं उत्तर इथे ठरते. म्हणून कन्फ्यूज होऊ नका, हेच आहे ते हे पर्टिक्युलर लक्षात ठेवा. आणि जर ऑप्शनमध्ये राजाच आलं तर मग आणि दहलिया नसेल तर तुम्ही आन्सर जे आहे ते रोज करू शकता. समोरची टर्मिनॉलॉजी पाहू मित्रांनो, त्यामध्ये ब्राऊन गोल्ड सांगितले आहे. ब्राऊन गोल्ड कशाला म्हणतात तर डेट प्युपा ऑफ सिल्कवर्म. सिल्कवर्म सगळ्यांना माहिती आहे, सेरिकल्चरबद्दल आपलं लेक्चर आहे, तुम्ही डिटेलमध्ये तिथे अभ्यासू शकता. आता ब्राऊन गोल्ड का म्हणतात तर तुम्ही याचा जो इमेज आहे ते गुगलवर सर्च करा, तेव्हा तुम्हाला समजेल की डेट प्युपा आहे ऑफ सिल्कवर्म, त्याला ब्राऊन गोल्ड का म्हणतात कारण की तो ब्राऊन कलरचा असा दिसतो आणि छानसा दिसतो. पण जर पुढे आपण बघितलं मित्रांनो तर ॲपल ऑफ पॅराडाईज आणि अडम्स फिग कशाला म्हणतात तर बनाना असं म्हणतात. ॲपल ऑफ पॅराडाईजबद्दल आपण बघितलं मित्रांनो की पॅराडाईज म्हणजे काय होते, स्वर्ग होते ना, बरोबर आहे की स्वर्ग म्हणून आपण पॅराडाईजला ओळखतो. तर ॲपल ऑफ पॅराडाईज म्हणून बनानाला म्हणतात, लक्षात ठेवायचं. ॲपल नाव आहे म्हणून ॲपल कन्फ्यूज नाही करायचं, इथं लक्षात ठेवायचं की बनानाला ॲपल ऑफ पॅराडाईज म्हणतात किंवा अदम्स फिग असं म्हणतात. फिगसुद्धा दिलं आहे म्हणून दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आता समोर पाहू मित्रांनो, पुअर मॅन्स ऑरेंज म्हणजे इंडियामध्ये आणि लव्ह ऑफ ॲपल इन इंग्लंड कोणाला म्हणतात तर लक्षात ठेवा टोमॅटोला म्हणतात. काय म्हटलं मी परत सांगते की पुअर मॅन्स ऑरेंज म्हणजे गरिबाची संत्री भारतामध्ये आणि लव्ह ऑफ ॲपल म्हणजे ॲपल या फळासारखंच प्रेम कोणत्या फळाला मिळते इंग्लंडमध्ये तर टोमॅटोला मिळते, म्हणून लक्षात ठेवा. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो, टोमॅटोला लाल रंग का येतो, कोणत्या कंटेनमुळे लाल रंग येतो हे तुम्हाला सांगायचं आहे आणि कोणत्या फॅमिलीशी ते बिलॉंग करते ते सुद्धा सांगायचं आहे. आणि टोमॅटोसाठी किती बियाणं लागते पेरणीसाठी ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. 3 गोष्टी लक्षात घ्या, तिन्ही याच्यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून तुम्हाला विचारला. आणि टोमॅटोबद्दल महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला सांगते की टोमॅटोची जी जात आहे पुसा रुबी जी जात आहे ती केचपसाठी वापरतात. पेस्टसाठी कुठली जात वापरतात म्हणजे टोमॅटो पेस्ट जर आपल्याला करायची असेल त्याच्यासाठी रेशमा ही जात वापरली जाते. नंतर भाग्यश्री आहे, राजश्री आहे, फुले राजा आहे, ह्या सगळ्या टोमॅटोच्या जाती आहेत ज्या टोमॅटो पेस्टसाठी वापरल्या जातात. लक्षात ठेवा. आणखी जर जाती बघितल्या आपण वैशाली, रुपाली, पुसा रुबी, पुसा आर्ली, नामधारी, रेशमा, पुसा 120 ह्या ज्या आहेत त्या सूत्रकृमीला प्रतिबंधक जाती आहेत टोमॅटोच्या, म्हणून लक्षात ठेवा. ड्रॉसोफिला ऑफ क्रॉपलँड आपण जर बघितलं मित्रांनो समोर तर आपल्याला मेज दिसते आणि मेज आपल्याला माहिती आहे मेज म्हणजे मका. आता मक्याच्या व्हरायट्यासुद्धा विचारतात आणि मक्याच्या व्हरायट्या कोणत्या चाऱ्यासाठी फेमस आहेत ते सुद्धा विचारतात. तर त्यामध्ये जर विचार केला प्रामुख्याने कुठली व्हरायटी विचारतात तर लक्षात ठेवा. मित्रांनो, भाकरीसाठी आणि भाजून खाण्यासाठी मक्याची पंचगंगा नावाची जात वापरली जाते. आफ्रिकन टॉल ही प्रामुख्याने विचारतात, ते चाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. तसंच मोठ्या आकाराच्या आणि चांगल्या प्रतीच्या लाह्यांसाठी अंबर पॉपकॉर्न वापरतात. लहान मुलांना पोषण आहार आणि कोंबड्यांचे खाद्य यासाठी शक्ती 1 नावाची जात वापरली जाते. तसंच मित्रांनो आपण जर बघितलं बेबी कॉर्न आहे म्हणजे बाल मका आहे, कणसातून स्त्री केसर बाहेर येताच काढलेलं जे पहिलं कणीस असते त्याला आपण बेबी कॉर्न असं म्हणतो. आणि हा जो आहे याचा विचार केला आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये वगैरे सूप, लोणची, भाजी, वडे इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. आता आपण नवीन जे सँडविच घेतो त्यावर सुद्धा ह्या बेबी कॉर्न नावाचा मक्का असतो बघा. नंतर आपण जर बघितलं माधुरी, मांजरी संमिश्र ज्या जाती आहेत त्या सुद्धा याच्या संमिश्र जाती आपल्याला पाहायला मिळतात. स्वीट कॉर्न नावाची जात आहे ती म्हणजे एका ताटाला त्यामध्ये 2 कणसं येतात आणि त्यामध्ये जर आपण बघितलं कोणत्या जाती आहेत त्या हाय शुगर कॉर्न आहे, हवाई सुपर स्वीट आहे, अशा प्रकारे महत्त्वाच्या जाती आहेत त्या लक्षात ठेवा. मित्रांनो आजचं हे जे लेक्चर आहे ना ते तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही कुठे शोधून पहा, तुम्हाला असं लेक्चर कुठे सापडणार नाही. कारण की या लेक्चरमध्ये मी एका कन्सेप्टसोबत तुमच्या आजूबाजूच्या भरपूर कन्सेप्ट क्लिअर केल्या आहे. तसेच तुम्हाला प्रश्नसुद्धा दिले आहेत जेणेकरून तुमचीसुद्धा रिव्हिजन होईल. याचसोबत आपण भरपूर जे काही PYQ होते, ऑब्जेक्टिव्ह होते ते सुद्धा कवर केले होते. कारण मी ठरवलं होतं की माझे जास्त लेक्चर होणार नाहीत समोर, पण काय आहे जेवढे जे लेक्चर होतील ते सगळे इम्पॉर्टंट होतील. आणि हे तरीसुद्धा मी खूप घाईघाई लेक्चर घेत आहे. जर या लेक्चरमध्ये मागे पुढे कोणत्या गोष्टी झाल्या किंवा चुकलं तर तेवढं समजून घ्या. आणि लेक्चर जर खरंच मनापासून आवडलं असेल तर लाईक नक्की करत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.
टेन्शन घेऊ नका. प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळा कट ऑफ लागतो, म्हणून टेन्शन घेण्याची गरज नाही की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर केल्याने त्यांचे ऑब्जेक्टिव्ह वाढतील वगैरे, असा कुठलाच प्रकार नाही. जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुम्हाला मिळेल, लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून शेअरसुद्धा करा मित्रांना. समोर बघितलं मित्रांनो तर फूड ऑफ गॉड आहे. तर कोकोआ म्हणजे देवाचं अन्न त्याला आपण असं म्हणतो. स्मॉल होल्डर्स इरिगेटेड क्रॉप आहे. तर ते कोणतं आहे तर ऑइल पाम आहे. आता मित्रांनो ऑइल पाम हे खूप लेटेस्ट आहे आणि यावर भरपूर प्रश्न पडतील. मी सांगते तुम्हाला, जे पाम मिशन आहे आत्ताचं त्यावरसुद्धा प्रश्न पडतील. म्हणून पाम मिशन काय आहे हे नेमके सर्च करून ठेवा. जसलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ऑइल याच्यावर कंबाईनला प्रश्न पडला आहे, राज्यसेवेला प्रश्न पडलेला आहे, वनरक्षकमध्ये सुद्धा प्रश्न पडलेला आहे आणि करंटशी रिलेटेड आहे, म्हणून हा डेटा तुम्हाला विचारू शकतात. म्हणून मी तुम्हाला एक हिंट देते. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मित्रांनो तुम्हाला इथे स्मॉल होल्डर इरिगेटेड क्रॉप सांगितलं आहे. म्हणजे याच्यावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की बघा, धारणा क्षेत्र आहे म्हणजे किती फार्मर किती धारण करतो क्षेत्र. जर आपण सीमान धारण क्षेत्र बघितलं मित्रांनो, 1 हेक्टरपेक्षा कमी असेल तर त्याला आपण सीमान धारण क्षेत्र असं म्हणतो. लहान धारण क्षेत्र कशाला म्हणतात माहिती आहे काय, 1 ते 4 हेक्टरपर्यंत असेल तर ते लहान धारण क्षेत्र म्हणतात त्याला. नंतर मीडियम रेंज जर म्हटलं तर कोणाला म्हणतात तर 4 ते 10 हेक्टरपर्यंत क्षेत्र असेल तर त्याला मध्यम धारण क्षेत्र म्हणतात. आणि मोठं धारण क्षेत्र जर आपण बघितलं तर 10 हेक्टरपेक्षा जास्त असल्यास त्याला मोठं धारण क्षेत्र असं म्हणतात. मित्रांनो हे धारण क्षेत्र म्हणजे नेमकं काय कोणाला समजलं नसेल तर बघा, लँड होल्डिंग आहे. ते लँड होल्डिंग कोणता शेतकरी कशा प्रकारे लँड होल्डिंग करतो त्याबद्दल ह्या टर्मिनॉलॉजी आहेत, म्हणून लक्षात ठेवा. आणि हा जो सिद्धांत होता आपण बघतो जमीन महसुलाचा वगैरे, हे जे सिद्धांत होते ते रेकॉर्डचे होते. म्हणजे जमीन महसुलाबद्दल भूदान चळवळ आपण बघतो, भूदान चळवळीबद्दल विनोबा भावे यांच्याबद्दल विचारण्यात येते की भूदान चळवळ सर्वात प्रथम कोणी राबवली, चळवळ कोणाशी संबंधित आहे. म्हणजे त्यावेळेस 18 एप्रिल 1951 ही गोष्ट आहे. आंध्र प्रदेशामधील नालगोंडा जिल्ह्यामध्ये पोचमपल्ली येथून या चळवळीची सुरुवात झाली होती. आणि ही जी भूदान चळवळ होती मित्रांनो, त्याचं उद्दिष्ट काय होतं, श्रीमंत लोक होते ना त्यांच्याकडून अहिंसात्मक रीतीने, मी काय बोलत आहे, अहिंसात्मक रीतीने जमिनीचा काही भाग दान करून घेणे आणि जे काही भूमिहीन लोक आहेत त्या भूमिहीन लोकांना त्या जमीन वाटप करणे, असं ते त्या भूदान चळवळीमध्ये होतं. आणि याच्या अंतर्गत आपण त्यावेळेस जर बघितलं तर 5 कोटी हेक्टर जमीन मिळवण्याचं उद्दिष्ट होतं. 1972पर्यंत आपण बघतो तर 73 लाख हेक्टर जमीन भूदानात मिळाली होती आणि 30% भूमिहीनांना जमीन वाटप करण्यात आली होती. त्यावेळेची ही गोष्ट आहे बघा. आणि सर्वाधिक जास्त ही जी जमीन होती ती बिहारमधून मिळाली होती. आणि हा जो कार्यक्रम आहे भूदानचा 1957मध्ये याची व्याप्ती वाढून ग्रामदान ग्रामयज्ञ कार्यक्रम सुरू झाला आणि मग त्याच्यामुळे ही चळवळ काय पडली, मागे पडली. आणि मग खेड्यांचा विकास घडवून आणण्याचा कार्यक्रम सरकारने सुरू केला. अशा प्रकारे काहीतरी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. माझं असंच आहे मित्रांनो, एक जरी पॉईंट मिळाला तर मी आउट ऑफ कव्हरेज होऊन जाते. म्हणून ठीक आहे, चला आपण लेक्चरवर येऊ. ठीक आहे मित्रांनो, आता समोर पाहू. समोर आपल्याला बघायचं आहे की ओल्डेस्ट कल्टिवेटेड ट्रॉपिकल फ्रूट कोणता आहे तर बनाना आहे. लक्षात ठेवा, ओल्डेस्ट कल्टिवेटेड ट्रॉपिकल फ्रूट म्हणून आपण बनानाला ओळखतो. नंतर आपण बघतो ट्री ऑफ हिवन. हिवन म्हणजे काय होते तर स्वर्ग होते. आणि स्वर्गातलं जे झाड आहे ते कोणाला म्हणतात तर लक्षात ठेवा, कोकोनटला म्हणतात. कोकोनट म्हणजे काय होते, कल्पवृक्ष असं म्हणतो आपण त्याला, म्हणजे आपल्या कल्पवृक्ष असं सुद्धा म्हणतात. आणि बरेचसे आणखी नावं आहेत कोकोनटला. आता कोकोनटमध्ये कोणता एरिया म्हणजे कोणत्या राज्यामध्ये उत्पादन सर्वाधिक आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. बघा मी प्रश्न रिपीट करते की कोकोनट म्हणजेच काय आहे तर नारळ आहे. नारळाच्या उत्पादनात भारतातील प्रथम राज्य कोणतं, म्हणजे प्रथम पहिले 3 राज्य जर सांगितले तर तो फारच चांगलं, पण पहिलं राज्य तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजूबाजूची माहिती असेल ते सांगा. हां, आता कोकोनट आहे. कोकोनटच्या बाबतीत एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला आणखी की कोकोनटमध्ये ऑइल कंटेंट किती आहे, हे आपण लेक्चरमध्ये घेतलं आधी, म्हणून तुम्ही नक्की सांगा. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, समोर आहे किंग ऑफ फॉरेस्ट. तर किंग ऑफ फॉरेस्ट काय आहे तर टीक आहे. टीक म्हणजेच आपण त्याला साग असं म्हणतो. म्हणजेच बघितलं तर जंगलाचा राजा कोण आहे तर साग आहे, टीक आहे, लक्षात ठेवा. आणि किंग ऑफ जर आपण पुढे बघितलं तर फ्लेम ऑफ फॉरेस्ट काय आहे तर फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणजे आगीची ज्योत काय आहे तर पलाश आहे, लक्षात ठेवा. ह्या इथे मिस्टेक झालेली आहे, तुम्ही रीचेक कराल आणि म्हणजे रीराईट कराल. आणि मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा ज्या चुका असतात ना त्या घाई गडबडीत होतात आणि ज्या आपल्याला माहिती नसते, कारण आपली पाठ आपल्याला दिसत नाही. म्हणून काय असतात मित्रांनो की तुम्हाला जर कुठली चूक वगैरे काही दिसलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये बिनधास्तपणे सांगा, आपण ती कमेंट पिन करू आणि त्या पिनवर आपण काय जे काही योग्य उत्तर असेल किंवा कुठली गोष्ट असेल आपण पिनमध्ये
नोटीस करत जाऊ. समोर जर मित्रांनो आपण बघितलं पुअर मॅन्स टिंबर आहे, त्याला आपण बांबू असं म्हणतो, गरिबांचे लाकूड. आता बघा बांबूबद्दल एकदम वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की जगामधलं फास्टेस्ट ग्रोईंग प्लांटमध्ये बांबूचा समावेश होतो. पण आणि जर आपण जवळजवळ बघितलं मित्रांनो 24 तासांमध्ये ते जर बघितलं तर किती 42 इंचापासून ते 91 इंचापर्यंत सुद्धा वाढणाऱ्या बांबूच्या स्पेसीस आहेत. म्हणजे दर दिवसाला त्या म्हणजे दिवस रात्र एवढ्या वाढू शकतात. परंतु बांबूची स्पेशालिटी ही आहे, बांबूकडून आपल्याला काय शिकायला भेटते की बांबू सुरुवातीला स्वतःचे मुळे जेवढे वर काढतात ना तेवढे जमीन आधी घट्ट करतात आणि जमिनीत घट्ट झाल्यानंतर एकदा त्याची जागा स्थिर झाल्यानंतर मग तो ग्रोथ करतो. हे बांबूचं वैशिष्ट्य आहे आणि ते आपल्याला बांबूकडून शिकायला भेटते. समोर आपण बघितलं मित्रांनो तो पंजंट पेपर आहे. पंजंट पेपर कशाला म्हणतात तर चिलीला असं म्हणतात. चिली म्हणजे काय असते आपल्याला माहिती आहे सर्वांना, मिरची आहे. आणि मिरचीच्या बाबतीत त्याच्या व्हरायट्या विचारतात, त्याचं सीड रेट विचारतात, म्हणून लक्षात ठेवा. आणि प्रामुख्याने कॅप्सेथिन आणि कॅप्सेसिन कंटेंटसुद्धा विचारतात आणि ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आता मला तुम्ही सांगा, प्रश्न तुमच्यासाठी आहे की कॅप्सेसिनमुळे काय होते आणि कॅप्सेथिनमुळे काय होते. मी दोन्ही गोष्टी सांगितल्या, सो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो आता समोर आपण जे महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत ते बघणार आहोत. त्यामध्ये कन्सेप्ट रिलेटेड टू पर्सन पाहू की फंक्शनल न्यूट्रिएंट आपण बघतो की निकोल्सन यांनी दिलं 1963 कार्यात्मक पोषण कोणकोणते न्यूट्रिएंट आहेत जे महत्त्वाचे आहेत. तसेच इसेन्शियल न्यूट्रिएंट कोणकोणते आहेत ते आर्नॉल्ड आणि स्टाउट यांनी सांगितलं 1929. आता मी डिटेल सांगितलं असतं पण लेक्चर खूप एक्सपांड होत आहे आणि याच्यामध्ये स्पेसचा प्रॉब्लेम येतो. नंतर समोर जर आपण बघितलं मित्रांनो न्यूट्रिएंट मोबॅलिटी कन्सेप्ट आहे ते कोणी दिली तर R.H. ब्रे नावाच्या शास्त्रज्ञांनी दिली. ग्रीन रिव्हॉल्युशन आम्हा सर्वांना मी खूप लेक्चरमध्ये आधी पण सांगितलं नंतर पण सांगितलं आहे. ग्रीन रिव्हॉल्युशनचे जगाचे फादर आहेत ते नॉर्मन बोरलॉग आहेत. नंतर जर आपण भारताचे बघितलं तर त्यामध्ये आपण MS स्वामीनाथन आहेत यांचा उल्लेख करतो. आणि नंतर भारताची म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला सुब्रमण्यम जे आहेत त्यांना ओळखतो. त्याच्यानंतर आपण जर बघितलं मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती जी घडवून आणली त्याचे जे जनक आहेत ते वसंतराव नाईक आहेत. आणि वसंतराव नाईकबद्दल त्यांचा कार्यकाळ जो आहे मुख्यमंत्रीपदाचा त्यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. नंतर आपण बघतो व्हाईट रिव्हॉल्युशन आहे. व्हाईट रिव्हॉल्युशनमध्ये आपण प्रामुख्याने वर्गीस कुरियन यांचा समावेश होतो. म्हणजे वर्गीस कुरियन आहे त्यांना म्हणजे त्यांच्याशी रिलेटेड व्हाईट रिव्हॉल्युशन आहे, श्वेतक्रांती आहे. आता श्वेतक्रांती कधी झाली आहे आम्हा सगळ्यांना माहिती आहे 1970 झाली. त्याचे 2-4 टप्पे आहेत आणि ती कशाशी रिलेटेड आहे, आनंद गुजरातशी रिलेटेड आहे आणि त्याला दुधाचा महापूर असं सुद्धा म्हणतात. आणखी जर बघितलं मित्रांनो तर एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन ऑफ इंडिया आहे. आणि एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन इंडियाचे जे जनक आहे ते सुद्धा MS स्वामीनाथन हेच आहेत. पुढे आपण बघतो रेनबो रिव्हॉल्युशन आहे. रेनबो रिव्हॉल्युशनचे जे जनक आहेत म्हणजे इंद्रधनुष्य क्रांती झाली होती आणि इंद्रधनुष्य क्रांती ही प्रमुख अन्नधान्य पिकं आहेत त्यांच्याशी रिलेटेड आहे, म्हणून लक्षात ठेवा. यावर प्रश्न पडतो इंद्रधनुष्य क्रांती कधी झाली, काय झाली, यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. कधी झाली इंद्रधनुष्य क्रांती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. समोर जर बघितले मित्रांनो ए व्हॅल्यू कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये डीन आणि फ्राईड ही जी व्यक्ती म्हणजे ह्या व्यक्ती ए व्हॅल्यू कन्सेप्टशी संबंधित आहे. बेटी कॉटन इन इंडिया हे सगळ्यांना माहितीच आहे की CD माये आहे ते बेटी कॉटन ऑफ इंडिया याच्याशी संबंधित आहे. नंतर ग्रीन रिव्हॉल्युशन टर्म ही जी कोणी दिली मी तुम्हाला सांगितलं तर विलियम गॅड आहे, त्यांनी ही जी संकल्पना दिलेली आहे. समोर जर आपण बघितलं मित्रांनो नोबलायझेशन ऑफ शुगरकेन आहे तर ते कोण आहे TS वेंकटरामन शुगरकेनशी रिलेटेड आहे. नोबलायझेशन ऑफ शुगरकेन म्हणून त्यांचं नाव घेतलं जाते प्रामुख्याने. हायब्रिड कॉटनशी संकरित कापसाशी कोण संबंधित आहेत तर CT पटेल आहेत. ते मी तुम्हाला सांगितलं होतं का आहेत कारण की त्यांनी शंकर H4 ही पहिली हायब्रिड व्हरायटी तयार केली होती भारतामध्ये, म्हणून लक्षात ठेवा. CT पटेल हे भारतातील संकरित कापसाचे जनक आहेत. आता संकरित कापसाच्या जातीसुद्धा विचारतात मित्रांनो, म्हणून लक्षात ठेवा. नंतर पुरा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे APJ अब्दुल कलाम यांच्याशी रिलेटेड आहे. लीप एरिया इंडेक्स तर माहीतच आहे सगळ्यांना की वॉटसन आहे. नंतर हार्वेस्टिंग इंडेक्स डोनाल्डबद्दल सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो की कापणी निर्देशांक हा कोणत्या शास्त्रज्ञाने दिला, म्हणजे हा प्रश्न विचारला आहे कृषी सेवकमध्ये पर्टिक्युलर डोनाल्डवर प्रश्न आलेला आहे हार्वेस्टिंग इंडेक्सवर. लक्षात ठेवा. पुढे फोटो पिरियडिझम आहे. फोटो पिरियडिझममध्ये आपण गार्डनेर आणि अलार्ड आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. थर्मो पिरियडिझम आहे तर त्याच्याशी वेंट हे रिलेटेड आहे. वर्नलायझेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये लायसेन्को हे रिलेटेड आहे. क्रॉपिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये SS बेन्स आहे ते आहेत. आणि महत्त्वाचे आणखी जर विचार केलं
समोर जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये आपण बघतो की हार्वेस्टिंग इंडेक्स आपण बघितलं तर डोनाल्ड यांनी दिली, तसंच जे आहे क्रॉप आयडिओ टाईपसुद्धा डोनाल्ड यांनी दिली. म्हणजे हे दोघं वेगवेगळे आहेत की एकच आहे ते मला माहिती नाही, पण इथे लक्षात ठेवायचं की डोनाल्ड यांनी हार्वेस्टिंग इंडेक्स दिलेली आहे, तसंच क्रॉप आयडिओ टाईपसुद्धा दिलेली आहे. पुढे आपण बघतो मित्रांनो सुपरवीट आहे, सुपरवीट नागराजन यांनी दिलेली आहे. नंतर जर बघतो की गोल्डन राईस ही कन्सेप्ट आहे तो कोणाशी संबंधित आहे, तर इंगो पोर्ट्रिकस आहे यांच्याशी संबंधित आहे गोल्डन राईस ही कन्सेप्ट. तसंच हायब्रिड राईस आहे, हायब्रिड राईस कोणाशी संबंधित आहे, यंग लॉंग किंग यांच्याशी संबंधित आहे. समोर मित्रांनो आपण पाहू जे काही ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन झालं, ज्या काही क्रांत्या झाल्या त्यावर प्रश्न पडतोच, म्हणून हा म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे ही. आता लक्षात घ्या मित्रांनो, ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे हरित क्रांती, परत एकदा आलं. फ्रूट गेन प्रोडक्शनशी रिलेटेड आहे हरित क्रांती, त्याबद्दल मी आता जास्त सांगणार नाही. व्हाईट रिव्हॉल्युशन आहे त्याला आपण मिल्क प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, म्हणजे श्वेत क्रांती, दुधाचा महापूर किंवा दुधाची क्रांती असं म्हणू शकतो आपण त्याला. वर्गीस कुरियन त्याच्याशी संबंधित आहेत. ब्ल्यू रिव्हॉल्युशन आहे त्याला आपण मराठीमध्ये नीलक्रांती असं म्हणतो, म्हणजेच फिश प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. आणि त्यामध्ये आपण 1985 ते 1990 दरम्यान 7वा जो काही 5 इयर प्लॅन झाला होता, म्हणजे पंचवार्षिक योजना होती 7वी, त्यामध्ये ही योजना सुरू झाली होती. हिरालाल चौधरी त्याच्याशी संबंधित आहेत. पुढे जर मित्रांनो आपण बघितलं ग्रे रिव्हॉल्युशन आहे म्हणजे फर्टिलायझर, खतांशी रिलेटेड आहे. करडी क्रांती असं म्हणतात त्याला मराठीमध्ये, किंवा खतक्रांतीसुद्धा म्हणतात. तर लक्षात ठेवा पहिला खत कारखाना कधी सुरू झाला होता हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, लेक्चर तुम्ही मागचे बघू शकता. ठीक आहे. येलो रिव्हॉल्युशन आहे, येलो रिव्हॉल्युशनमध्ये आपण बघतो ऑइल सीड प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. मस्टर्ड ही यामध्ये प्रामुख्याने आपल्याला ही पीत क्रांती दिसून येते. आता जे काही तेलवर्गीय पिकं असते त्यांच्याशी रिलेटेड ही पीत क्रांती आहे, म्हणजे येलो रिव्हॉल्युशन आहे, हे लक्षात ठेवाल. नंतर आपण बघतो मित्रांनो रेड रिव्हॉल्युशन आहे, लाल क्रांती. टोमॅटो आणि कशामध्ये झालेली आहे, तर मीठ प्रोडक्शनमध्ये झालेली आहे. मीठ कसं दिसते, लाल रंगाचं दिसते, म्हणून त्याच्यामध्ये लाल रंगाची क्रांती झालेली आहे, टोमॅटोमध्ये झालेली आहे, म्हणून याला रेड रिव्हॉल्युशन. दोन्ही टर्मिनॉलॉजीसाठी एकच टर्म वापरलेली आहे. समोर आपण बघतो मित्रांनो पिंक रिव्हॉल्युशन आहे. पिंक रिव्हॉल्युशन म्हणजेच त्याला आपण प्रॉन किंवा ऑनियन प्रोडक्शनमध्ये ही गुलाबी क्रांती झालेली आहे. मित्रांनो तुम्हाला प्रॉन म्हणजे समजलं ना, प्रॉन म्हणजे काय होते, तर त्याला आपण मराठीमध्ये कोळंबी असं म्हणतो, माशांचा एक प्रकार आहे, लक्षात ठेवा. पिंक रिव्हॉल्युशन. नंतर आपण बघतो मित्रांनो की गोल्डन रिव्हॉल्युशन आहे. गोल्डन रिव्हॉल्युशन कशामध्ये झालेलं आहे, तर फूड प्रोडक्शनमध्ये झालं आहे, त्याला आपण सुवर्ण क्रांती असं म्हणतो. गोल्डन रिव्हॉल्युशन कशामध्ये, तर फूड प्रोडक्शनमध्ये, लक्षात ठेवा. नंतर राऊंड रिव्हॉल्युशन आहे, पोटॅटोमध्ये झालेलं आहे, गोल क्रांती असं सुद्धा म्हणतात. समोर मित्रांनो आपण बघितलं तर सिल्वर रिव्हॉल्युशन आहे, आणि सिल्वर रिव्हॉल्युशन कशामध्ये झालेलं आहे, तर लक्षात ठेवा एग जे आहेत आणि पोल्ट्री आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. याला मराठीमध्ये चंदेरी क्रांती असं म्हणतात, लक्षात ठेवा मित्रांनो. एग प्रोडक्शन किंवा पोल्ट्री प्रोडक्शन याच्यासाठी चंदेरी क्रांती ही रिलेटेड आहे, म्हणून ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी यावर प्रश्न पडतात आणि हमखास प्रश्न पडतात, म्हणून हा टॉपिक कोणत्याही पद्धतीने स्किप करू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे बुक्स नसेल किंवा डेटा अवेलेबल नसेल त्या विद्यार्थ्यांना हा एक उत्तम सोर्स होऊ शकते मित्रांनो. आता समोर पाहू मित्रांनो आपण डेटा बघणार आहोत ॲग्रिकल्चरचा, म्हणजे काय पोझिशन आहे भारताची पिकांच्या बाबतीत. आता मित्रांनो आपण समोर इंडियाज पोझिशन इन वर्ल्ड ॲग्रिकल्चर पाहू, म्हणजे भारताचं स्थान काय आहे जगाच्या बाबतीत म्हणजे कृषीमध्ये. तर बघा यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला आपण भारताचं स्थान बघू कशामध्ये, तर टोटल एरिया म्हणजे जे काही क्षेत्र आहे भारतानं धारण केलं त्यामध्ये बघू. तर बघा भारताचं स्थान कोणतं आहे, तर 7वं आहे. 7वं जर म्हणजे 7वा क्रमांक लागतो आपल्या देशाचा. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वीवर 70-71% पाणीच आहे. नंतर उरलेला जो भाग आहे तो जमिनीचा आहे. त्या उरलेल्या जमिनीच्या भागामध्ये सुद्धा किती सारे देश आहेत, म्हणजे मित्रांनो आपण जर जवळजवळ बघितलं तर 195च्या जवळपास मागे पुढे एखादा आकडा होऊ शकतो की तेवढे देश आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर आपण याच्यामध्ये बघितलं तर भारताचा क्रमांक मी सांगितलं 7वा आहे. मग पहिला कोणता आहे, पहिला देश रशिया आहे, दुसरा कॅनडा, मग चायना, युनायटेड स्टेट, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इंडिया, अशा प्रकारे म्हणजे भारताचा 7वा क्रमांक लागतो. आता आपण क्रॉपलँड एरियावरून क्रॉपलँड एरिया बघतावर मी म्हणत आहे, लक्षात ठेवा म्हणजे टर्मिनॉलॉजी काय विचारली म्हणून. क्रॉपलँड एरियामध्ये जर आपण बघितलं इंडिया फर्स्ट आहे, US दुसरा आहे आणि चायना आहे. तरीसुद्धा हा डेटा काय करायचा आहे, रीचेक करायचा आहे मित्रांनो, कारण की हा डेटा कसा आहे थोडा ओल्ड आहे. पण तुम्ही अपडेटेडसुद्धा राहा, आणि अपडेटेड डेटासुद्धा काही असलं याच्यामध्ये तर तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तरीसुद्धा एक लुकवर आणि पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल असा हा डेटा आहे.
समोर पाहू मित्रांनो राईस प्रोडक्शनमध्ये आपण भारताचा दुसरा क्रमांक लागतो। मग पहिला क्रमांक कोणाचा? तर चायनाचा पहिला क्रमांक आहे। आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त चायनामध्ये हायब्रिड व्हेरायटी आपण बघतो राईसच्या। नंतर जर बघितलं वीट प्रोडक्शनमध्ये सुद्धा दुसरा रँक आहे आपला आणि चायनाचाच फर्स्ट आहे। ठीक आहे, कोर्स ग्रेन प्रोडक्शन आहे याच्यामध्ये आपला 4th नंबर आहे। मग पहिला कोणाचा? तर US चा फर्स्ट नंबर आहे। समोर आपण बघतो मित्रांनो की टोटल पल्सेस आहे। टोटल पल्सेसमध्ये जर आपण बघतो की फर्स्ट क्रमांक आपला आणि प्रोडक्शन प्लस कंझ्युम खाण्यामध्ये सुद्धा आणि उत्पादनामध्ये सुद्धा। आता समोर पाहू मित्रांनो ऑइल सीड आहे। ऑइल सीडमध्ये आपण बघतो इंडियाचा आहे। इथे मला थोडं कन्फ्युजन म्हणजे दिसलं की कोणी सांगते सेकंड आहे फर्स्ट आहे आणि गुगलवरही मला असं चांगलं एक सोर्स भेटला नाही। तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा, पण एक लॉजिक म्हणून लक्षात ठेवा की तेलबियांमध्ये आपला सेकंड किंवा दुसरा कुठे चौथा पण सांगितलं आहे मित्रांनो, म्हणून इथे कन्फ्युजनवाली गोष्ट आहे। तर ठीक आहे, आपण हे स्किप करू किंवा नसलंच तर मग ऑप्शनमध्ये आपण हे देऊ शकतो। पुढे जर आपण बघतो फ्रूट आणि व्हेजिटेबल आहे। फ्रूट आणि व्हेजिटेबलमध्ये आपण बघतो सेकंड आहे, म्हणजे भाजीपाला याच्यामध्ये आपला भारताचा दुसरा क्रमांक लागतो। मग पहिला कोण? तर चायनाचाच आहे। मँगोमध्ये आपण फर्स्ट क्रमांक लागतो आपला। आता आपला फर्स्ट क्रमांक कोणकोणत्या गोष्टीत लागतो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मँगोमध्ये फर्स्ट आहे, कॅशूमध्ये फर्स्ट आहे, बनानामध्ये फर्स्ट आहे, कोकोनटमध्ये फर्स्ट आहे, लाईव्हस्टॉकमध्ये फर्स्ट आहे, मिल्क प्रोडक्शनमध्ये फर्स्ट आहे, ओके, ज्यूटमध्ये फर्स्ट आहे। इतक्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण फर्स्ट पहिला क्रमांक आपला आहे। टीमध्ये चायनाचा पहिला क्रमांक लागतो। टी आपण नाही बरं, चायनाचा लागतो। आता नंतर जर आपण म्हणजे भारताचाही होता पहिले, पण आता चायनाचा आहे आणि हे अल्टरनेट चालूच राहते, पहिला दुसरा। त्याच्यानंतर टोबॅको बघितलं, टोबॅकोमध्ये चायनाचा क्रमांक लागतो आणि इंडियाचा 3rd क्रमांक लागतो। आणि सिल्क प्रोडक्शन मित्रांनो आपण बघितलं, सिल्क प्रोडक्शनमध्ये चायनाचा प्रथम क्रमांक आणि इंडियाचा हा द्वितीय क्रमांक। अशा प्रकारे मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे आणि रेशीम उद्योगाशी संबंधित आपला सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता मित्रांनो। अशा प्रकारे बेसिक टर्मिनॉलॉजी, बेसिक ज्या काही गोष्टी आहेत आणि महत्त्वाच्या परीक्षाभिमुख गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। लेक्चर कसं वाटलं, कंटेंट कसं वाटलं, आणि या लेक्चर घेण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली मित्रांनो आणि माझ्याकडे वेळसुद्धा नव्हता, तरीसुद्धा मी वेळ काढला। आणि लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा, शोधा ते उत्तरं, आणि नसेल द्यायचे तरी स्वतःकडे शोधून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कामात येतील। तर चला मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांनी इथपर्यंत लेक्चर ऐकलं, समजून घेतलं यासाठी तुमचे खूप खूप आभार। धन्यवाद मित्रांनो, भेटूया समोर लेक्चरमध्ये।